28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि आज नेमका 1 महिना पूर्ण होत असताना AAIBचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। सगळ्यात आधी मोठी स्पष्टता, विमानात 5च प्रवासी होते, दोन्ही पायलट्सना पुरेशी विश्रांती मिळाली होती, अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली, विमानात टेक्निकल बिघाड नव्हता। मग अपघात कसा झाला? मुख्य कारण समोर आलं, लो व्हिजिबिलिटी। लँडिंगसाठी किमान 5 किलोमीटर दृश्यमानता गरजेची, पण त्यावेळी होती फक्त 3 किलोमीटर। पहिल्या प्रयत्नात पायलटनं गो अराउंड केलं, पण दुसऱ्यांदा पुन्हा अप्रोच घेतला। 8:44 वाजता कॉकपिट मधले शेवटचे शब्द, ओ शिट ओ शिट, आणि काही क्षणांतच विमान रनवे पासून 50 मीटर दूर कोसळलं। बारामती एअरपोर्ट अनकंट्रोल्ड एअरफील्ड, स्थायी ATC अधिकारी नव्हता, रनवे मार्किंग फिकट, विंग सॉक अपूर्ण, इन हाऊस फायर टीम नाही, ब्लॅक बॉक्स जळाले पण फ्लाइट डेटा रेकॉर्डर मधला डेटा मिळाला। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा काढण्यासाठी अमेरिकेची मदत घेतली जाते। थोडक्यात हा प्राथमिक निष्कर्ष आहे, हवामान, रनवे स्थिती, ATC रचना आणि निर्णय प्रक्रियेतील आव्हान ही कारणं एकत्रितपणे जबाबदार असल्याचं समोर आलंय। पण अंतिम अहवालात काय येणार? अपघात की अजून काही? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की लिहा, लाईक करा, शेअर करा आणि फॅक्ट फाइल इंडियाला सबस्क्राइब करा अशाच सखोल विश्लेषणासाठी।